हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक पनीरची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. म्हणजे ही रेसिपी मी लास्ट संडेला बनवलेली आहे का. तर त्या दिवशी मला अपलोड करणं झालं नाही म्हणून मी हा व्हिडिओ आज टाकते. तर त्यासाठी पनीर दो प्याजा बनवण्यासाठी मी इथे घेतली आहेत 4 कांदे, मध्यम आकाराचे 4 कांदे आणि 2 मोठे टोमॅटो. रफली चॉप करून घ्यायचेत आपल्याला, कारण नंतर तर मिक्सरमध्ये त्याची पेस्टच बनवायची आहे. त्यामुळं रफली टोमॅटो चॉप करून घ्यायचे आणि कांदा पण. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी इथे घेतली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण आणि थोडंसं कढीपत्ता. या जागी तुम्ही पुदिना पण घ्या, म्हणजे माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून. हे बघा, इथे आता आपण सगळ्यांची पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर मी इथे पनीरचे क्यूब्स कट करून घेते आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या साईजनुसार कट करून घ्या. आपण इथे पनीरचे पीसेस कट करून घेऊया क्यूब्समध्ये व्यवस्थितपणे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आपले सगळे पनीरचे क्यूब्स कट करून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं, किंवा तुम्ही तुपामध्ये पण पनीर फ्राय करू शकता आणि नंतर तेलाची फोडणी करू शकता. पण मी तेलच टाकलेलं, कारण लिओ कसं म्हणजे तुपातलं खाणार नाही. फ्राय केलेलं पनीर लिओ पण खातो, त्यामुळं मी नाही तूप घेतलं. तर तुम्ही तेल किंवा तूप काय पण वापरू शकता. तर हे बघा, आता इथं मी तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे पनीरचे क्यूब्स टाकलेले आहेत. तर आता आपल्याला त्याला व्यवस्थितपणे छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि माझ्याकडचा जो पॅन आहे ना, हा मच्छी पात्र बोलतो त्याला. तर तो ॲल्युमिनियमचा असल्यामुळं म्हणजे काही पण तो खाली चिकटतो. तर तुमच्याकडे जर एक नॉनस्टिक असेल तर तुम्ही त्यामध्ये पण वेगळं फ्राय करू शकता. पण माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन आहे, पण मी ते नाही यूज केला. आता 2-2 कुठेही करणार, त्यामुळे मी यामध्येच हे केलं, फ्राय पण केलं एकाच ह्याच्यामध्ये. तर तुम्ही वेगळं सेपरेट पण फ्राय करू शकता. आता आपण व्यवस्थितपणे पनीरला आलटून पलटून घेऊयात, म्हणजे कसं ते खाली चिकटणार नाही. तरी पण माझं चिकटतच होतं. आणि पनीर पण फ्रेश नव्हतं, खरं सांगायला पनीर फ्रेश नव्हतं यांनी आणलेलं आज. पण आता काय करायचं, म्हणजे सकाळचं असेल किंवा कालचं असेल पनीर. ते मी रात्री भाजी बनवत होते म्हणून मग ते पनीर पूर्ण म्हणजे फुटतच होतं ते. तर ते तसं आणि खाली चिकटत पण होतं. पण आता मी केले तसंच. त्यानंतर हे बघा, आता आपला हळूहळू पनीरचा कलर बदलत चालला आहे. पनीर फ्राय होते तोपर्यंत आपण इकडे एक मसाल्याची पेस्ट तयार करूया. अर्धी वाटी मी इथे दही घेतली, त्यामध्ये मी पनीर मसाला, लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर, धने पावडर 2 चम्मच आणि म्हणजे 2 चम्मच धने पावडर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार यूज करा. आणि पनीर मसाला पण तुम्ही तुमच्या क्वांटिटी किंवा तुमचं जसं टेस्ट असेल ना, स्पायसी किंवा कमी स्पायसी वगैरे, तर त्या याच्याने तुम्ही करू शकता. तर मी इथे पनीर मसाला 1 चम्मच टाकला आणि 1 चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच धने पावडर म्हणजे धनिया पावडर. त्यानंतर इथं अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आपल्याला. आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यावर इकडे आपलं पनीर पण फ्राय झालं. आणि हे बघा, तुम्हाला बोलले होते ना माझा पॅन हे आहे म्हणून. तर ते पनीरचं खाली चिकटलेलं, पण ते एवढं काही नाही, चांगलंच टेस्ट होती त्याची. तर सर्वात आधी इथे मी अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट मी तेलात फ्राय करून घेतली. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकली कांद्याची पेस्ट, बारीक केलेला कांद्याची पेस्ट. एकदम अशी फाईन पेस्ट बनवली होती मी, त्यामुळं मला असं वेगळं काही चाळणीनं वगैरे चाळायची वगैरे काही गरज पडलेली नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता.
तर व्यवस्थितपणे ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत म्हणजे तेल सेपरेट ऑइल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. आता आपलं ऑइल सेपरेट होत आहे, म्हणजे आपला कांदा जो आहे ना तो आता चांगला पूर्णपणे फ्राय झालेला आहे, भाजलेला आहे, शिजलेला आहे जे आहे ते. तर त्यामध्ये आता आपण ॲड करूयात टोमॅटो. हे बघा, परत एक वेळेस तुम्हाला दाखवते. पूर्ण आपलं व्यवस्थित तेल सेपरेट झालेलं आहे, ऑइल सेपरेट झालेलं आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया टोमॅटो पेस्ट. टोमॅटो पेस्ट पण मी एकदम अशी फाईन चॉप केलेली, म्हणजे फाईन पेस्ट बनवलेली आहे. तर ती पण आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची पूर्ण, आणि त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून 5 ते 7 मिनिट आपल्याला ते वाफेवर शिजवायचे. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता. तर ते व्यवस्थितपणे आपल्याला इकडे वाफेवर शिजवून घ्यायचे, किंवा तेल असंच कांद्याचं जसं तेल सेपरेट झालेलं आहे तसंच तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला त्याला म्हणजे लो गॅसवर आपल्याला त्याला ना शिजवायचं. हे बघा, आता ते त्याच्यातनं पण ऑइल सेपरेट होत आहे. हे बघा, बघू शकता आता आपले कांदा टोमॅटोची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट आपली व्यवस्थितपणे छान अशी भाजली आहे, आणि त्यातनं तेल पण सेपरेट होत आहे. हे इकडे तुम्ही बघू शकता, तेल एकदम सेपरेट झालं आहे. तेल सेपरेट झाल्यावर मग आपल्याला जो मसाला, म्हणजे मसाल्याची जी पेस्ट बनवलेली ना दह्यामध्ये, तर ती दह्याची आणि मसाल्याची पेस्ट आपल्याला ॲड करायची, याच्यामध्ये टाकायची, आणि मग परत 5 ते 7 मिनिट व्यवस्थितपणे मिक्स करून वाफेवर शिजवू द्यायचं. व इकडे तुम्ही व्यवस्थितपणे असं मिक्स करून त्याला आता लो फ्लेमवर शिजू द्यायचं. आता आपली सगळी पेस्ट तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता कलर कसा झाला आहे. ॲक्च्युली कलर कसं झाला आहे आता व्यवस्थितपणे, इथे तरी वाफ आला आहे. तर मी तुम्हाला असं दाखवते. हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, इकडे पण बघा. सगळं आपलं व्यवस्थितपणे मस्त अशी ग्रेव्ही तयार आहे. तर यामध्ये आता आपण ॲड करूया स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले कांदे. नावच आहे रेसिपीचं पनीर प्याजा, तर कांदे तर याच्यामध्ये असणारच ना. तर कांदे ॲड करून घ्यायचे आपल्याला, आणि त्यानंतर पनीर. फ्राय केलेलं पनीर, हे बघा तुम्ही बघू शकता, पनीर पण व्यवस्थित आपलं फ्राय आहे. आणि व्यवस्थितपणे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि परत 5 मिनिट आपल्याला ना थोडंसं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे हे ग्रेव्ही. बघू
बघू शकता जोपर्यंत कांदा थोडा असा मऊ होत नाही, म्हणजे आपल्याला पूर्ण पण असा कांदा शिजवायचा नाही, पण थोडासा शिजवून घ्यायचा आहे, पण जास्त पण नाही. म्हणजे ते कांद्याची आपल्याला ना टेस्ट आणि फ्लेवर ना आला पाहिजे भाजीमध्ये. तर कारण भाजीचं नावच आहे ना पनीर दो प्याजा. हे बघा आता आपलं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. आता याला 5 ते 7 मिनिट आपण शिजवू देऊया, जेणेकरून कांदा थोडासा सॉफ्ट होईल. हे बघा आता इकडे ना कांदा पण असा सॉफ्ट झालेला आहे, तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. त्यामध्ये मी वरून ॲड केलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं असं 5 मिनिट परत शिजवून हे बघा तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे. अशाच रेसिपीजसाठी, घरगुती रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.